दशक पहिला स्तवननाम, समास चौथा सद्गुरु स्तवननाम। श्रीराम समर्थ। आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना, काय कळे। अर्थ, सद्गुरूच्या रूपाला माया स्पर्श करू शकत नाही। आपले सर्व ज्ञान हे मायेच्या कक्षेतील असते, त्यामुळे सद्गुरु स्वरूप आपल्यासारख्या माणसाला कळणे शक्य नसते। त्यामुळे सद्गुरूचे वर्णन करता येत नाही। न कळे न कळे नेती नेती, ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती, पवाडेल कोठे। श्रुती सुद्धा हे नाही कळत नाही म्हणून गप झाली। तेथे माझ्यासारख्या मूर्खाची बुद्धी त्या गुरुस्वरूपाचे वर्णन कसे करू शकेल। मज न कळे हा विचार, दुर्हुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू, पाववी मज। सद्गुरु स्वरूपाचा विचार मला कळत नाही म्हणून मी त्याला दुरूनच नमस्कार करतो। हे गुरुदेवा, मला या मायेच्या कक्षेतून पलीकडे न्या। होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असाल तेसे असा। सद्गुरु स्वामी, सद्गुरूचे श्रवण करावे ही आशा मी धरली होती। माया मला मदत करील असे वाटत होते, पण तसे झाले नाही। म्हणून हे सद्गुरु स्वामी, तुम्ही असेल तसेच असा। मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया जाली लज्जायमान, काय करो। मायेची मदत घेऊन तुमची स्तुती करावी ही इच्छा होती, पण माया लाजली व ती मागे सरली, त्यामुळेच मला तुमची स्तुती करता येत नाही। नातुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा मायायोग्य महिमा, वर्णीन सद्गुरूचा। परमात्म्याचेही आकलन होत नाही म्हणून त्याचे प्रतिमा कल्पावी लागते। त्याप्रमाणे सद्गुरु स्वरूप अनाकलनीय असले तरी मायेच्या मदतीने मी त्या स्वरूपाचे वर्णन मी करेन। आपल्या भावासारिखा मनी, देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हा स्तवनी। स्तव आता, जशी ज्याची भावना तशी देवाची कल्पना करून मानव त्याचे ध्यान करतो, त्यालाच अनुसरून मी आता सद्गुरूचे स्तवन करतो। जय जयाजी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा, दीनबंधू। विश्वांत भरून उरणाऱ्या, विश्वाचे बीज असलेल्या सर्वोत्तम परमपुरुष, मोक्षाची ध्वजा व दिनांचा बंधू असा सद्गुरु, त्याचा जय जयकार असो। तुझी येन अभयंकर्य, अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाश अंधार्य पळून जाये। सूर्यप्रकाशाने जसा अंधकार नाहीसा होतो, तसा सद्गुरूचा अभय देणारा हात शिष्याच्या डोक्यावर पडला की अनावर मायेचा प्रभाव नाहीसा होतो। आदित्य अंधकार निवारे, परंतु मागुत्य ब्रह्मांड भरे, निसी जालियानंतर्य पुन्हा काळोख्य। सूर्य अंधकार घालवितो हे खरे, तरी संध्याकाळ झाल्यावर परत अंधार पडायला सुरुवात होते। तैसा नवे स्वामीराव, करी जन्ममृत्यू वाव, समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी। सद्गुरु कृपेचे असे नाही, अज्ञानरूपी मायेला ती पूर्णपणे काढून टाकते। त्यामुळे जीवाची जन्म मृत्यूच्या चक्रांतून सुटका होते। सुवर्णाचे लोह कान्ह्य, सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेह्य, पडोंची नेणे सर्वथा। सोन्याचे लोखंड होत नाही, तसेच दासाचे शिष्याचे मनांत संशय निर्माण होत नाही। का सरिता गंगेसी मिळाली, मिळणी होता गंगा जाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा। एखादी नदी गंगेला मिळाली की ती गंगाच होते, परत वेगळी करावयाची म्हटले तरी ती वेगळी होऊ शकत नाही। परी ते सरिता मिळणी मागे, वहाळ मानिजेत जगे, तैसा नवे शिष्य वेग्य, स्वामीच होये। त्या नदीला गंगेला मिळण्यापूर्वी लहान ओढा नदी म्हणतात। तसेच शिष्य सद्गुरूची कृपा होण्याआधी सामान्य असतो, पण नंतर मात्र सद्गुरूच होतो। परीस आपणा ऐसय करीना, सुवर्णय लोह पालटेना, उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरूचा। परीस मात्र असे करू शकत नाही। अशा सोन्याने लोखंड सोने बनवू शकत नाही। मात्र गुरुकृपा झालेला शिष्य दुसऱ्या सामान्यांना आपल्यासारखे बनवू शकतो। शिष्यास गुरुत्व प्राप्त होये, सुवर्णे सुवर्ण करिता न ये, म्हणून उपमा न साहे। सद्गुरूसी परीसाची, त्याला गुरुपद प्राप्त झालेले असते म्हणून तो इतर लोकांना उपदेश करून तारून नेऊ शकतो। परीसस्पर्शाने लोखंडाचे बनलेले सोने दुसऱ्या लोखंडाचे सोने बनवू शकत नाही, म्हणून परीसाची उपमा गुरुला देता येत नाही। उपमे द्यावा सागर, तरी तो अत्यंतची क्षार, अथवा म्हणू क्षीरसागर, तरी तो नासेल कल्पांत्य। सद्गुरूला सागर म्हणावे तर तो खारट असतो, तसेच क्षीरसागर सुद्धा कल्पांती नासतो, म्हणून गुरुला सागराची उपमा देता येत नाही। उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जड पाषाण कठोर, तैसा नवे किय सद्गुरू, कोमळ दिनाचा। सद्गुरूला मेरू पर्वतासारखा म्हणावे तर मेरू पर्वत अचेतन व कठीण दगड आहे, गुरु काही तसा नाही। तो चेतनेने युक्त कोमल मनाचा आहे, म्हणून मेरू पर्वताची उपमा गुरुला देता येत नाही। उपमे म्हणू गगन, तरी गगनापरीस ते निर्गुण, या कारणे दृष्टांतहीन।
सद्गुरूस गगनाचा. सद्गुरूला गगनासारखा म्हणणेही योग्य नाही, कारण आकाश शून्य दिसले तरी गुरु शून्यापलीकडचा आहे, म्हणून ही उपमा बरोबर नाही. धीरपण्या उपमुव जगती, तरी हेही खचेल कल्पांत्य, म्हणून धीरत्वास दृष्टांत्य. ही वसुंधरा. सद्गुरूला पृथ्वीसारखा निश्चल, निर्भय व गंभीर म्हणावे तर पृथ्वी कल्पांती नष्ट होईल, पण सद्गुरू अभंग राहील, म्हणून ही उपमा बरोबर नाही. आता उपमावा गभस्ती, तरी गभस्तीचा प्रकाश किती. शास्त्रीय मर्यादा बोलती. सद्गुरू अमर्याद. सद्गुरू सूर्यासारखाही म्हणता येत नाही, कारण सूर्याच्या प्रकाशाला तेजाला मर्यादा आहेत, सद्गुरूच्या बाबतीत तसे नाही, म्हणून उपमे उनादिनकर. सद्गुरू ज्ञानप्रकाश थोर. आता उपमावा फणीवर, तरी तोही भारवाही. सद्गुरूच्या ज्ञानाच्या प्रकाशाला मर्यादा नाही, त्यामुळे सूर्याची उपमा देता येत नाही. शेषाची उपमा द्यावी तर शेषाच्या डोक्यावर ओझे आहे, सद्गुरूच्या डोक्यावर तसे नाही. आता उपमे द्यावे जळ, तरी ते काळांतर्य आटेल सकळ. सद्गुरूरूप ते निश्चळ, जाणार नाही. सद्गुरूला पाणी म्हणावे तर पाणी चंचळ व नष्ट होणारे, तर सद्गुरू स्वरूप निश्चल व नाश न पावणारे, त्यामुळे सद्गुरूला पाण्याचीही उपमा देता येत नाही. सद्गुरूसी उपमाव्य अमृत, तरी अमर धरिती मृत्यूपंथ. सद्गुरू कृपा यथार्थ, अमर करी. सद्गुरूला अमृत म्हणावे तर नित्य अमृत पिणारे देवही मृत्यूच्या मार्गाने जातात, या उलट सद्गुरू कृपा झालेला साधक अमर होतो, त्यामुळे अमृताची उपमा देता येत नाही. सद्गुरूसी म्हणावे कल्पतरू, तरी हा कल्पनेतीत विचारू. कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी. सद्गुरूला कल्पतरू म्हणावे तर कल्पतरू कल्पना केलेलेच तेवढे देतो, तर सद्गुरू कृपा झाल्यावर कल्पनेपलीकडील मोक्षप्राप्ती व जन्म मृत्यूंतून मुक्ती शिष्यास मिळते, म्हणून ही कल्पतरूची उपमा योग्य नाही. चिंता मात्र नाही मनी, कोण पुसे चिंतामणी. कामधेनुची दुभण्य, निःकामासी न लागती. सद्गुरूला चिंतामणीची उपमाही योग्य नाही, कारण सद्गुरू शिष्याच्या मनांत चिंताच उरव देत नाही. असा शिष्य कामनारहित असल्याने कामधेनूची धार काढालाच जाणार नाही, त्यामुळे सद्गुरूला कामधेनूची ही उपमा देता येत नाही. सद्गुरू म्हणून लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत, ज्याचे द्वार्य असे तिष्ठत. मोक्षलक्ष्मी. सद्गुरूला श्रीमंताची उपमा देता येत नाही, कारण सर्व धन नाश पावते, परंतु सद्गुरूच्या द्वारी मात्र मोक्षलक्ष्मी तिष्ठत असते. स्वर्गलोक इंद्र संपत्ती, हे काळांतरी विटंबती. सद्गुरू कृपेची प्राप्ती, काळांतरी चळेना. स्वर्गलोक, इंद्रपद आणि त्यांचे ऐश्वर्य याची ही उपमा देता येत नाही, कारण हे सर्व नाशिवंत आहे, परंतु सद्गुरूची कृपा नाश पावत नाही. हरिहर ब्रह्मादिक, नाश पावती सकळी, सर्वदा अविनाशी एक. सद्गुरुपद. ब्रह्मा, विष्णू व महेश यांना नाश आहे, सद्गुरुपदच एक अविनाशी आहे. तयासी उपमा काय द्यावी. नाशिवंत सृष्टी आघवी, पंचभूतिक उठा ठेवी, न चले तेथे. सर्व सृष्टी नाश पावणारी असल्याने दृश्यमान विश्वांतील कोणत्याही वस्तूची उपमा सद्गुरूस देता येत नाही. पंचभूतांची लुडबूड तेथे चालत नाही, म्हणून सद्गुरू वर्णवेना. हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा. अंतर्निष्ठ जाणती, म्हणून सद्गुरूचे वर्णन करता येत नाही, त्या स्वरूपाचे वर्णन उपमेद्वारा करूनही करिता येत नाही. हे सद्गुरू स्वरूपाचेच वर्णन समजावे. जे स्वांतर्यामी स्थित झालेले आहेत तेच सद्गुरू स्वरूपास समजू शकतात. सद्गुरुस्तवननाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.